हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू दीपूज लाईफस्टाईल अँड ब्लॉग्स. तर आज उठलेली आहे 5:45 वाजता आणि आज पण उठायला थोडासा लेट झाला आहे. जसं जसं आपलं टार्गेट पूर्ण करायच्या दिशेने वाटचाल करतोय तसं तसं आळस अंगात घुसतोय किंवा काहीतरी डिस्ट्रॅक्शन्स येत आहेत. पण ठीक आहे, जेवढा सकाळचा टाईम मिस झालेला आहे तेवढा दुपारी कव्हर करून घेईल. पण ठीक आहे, स्वप्न आपली आहे म्हटल्याच्या नंतर आपल्यालाच ती पूर्ण करावी लागणार आहे. प्रत्येक वेळेस परिस्थिती आपल्याच बाजूने असेल असं नाही आणि प्रत्येक दिवसही सारखा नसतो. कधी खूप चांगला अभ्यास होतो तर कधी एवढा चांगला होत नाही. तर आपल्याला ससा आणि कासवाच्या गोष्टीतले सशासारखं करायचं नाही आहे की एकदाच करायचं आणि नंतर परत 8 दिवस करायचं नाही. तर कासवासारखं रोज थोडं थोडं का होईना करायचा, पण अभ्यासामध्ये गॅप पडू द्यायचा नाही. आपल्या स्वप्नांकडे जाणारी लिफ्ट खराब आहे, पण त्याकडे जाणाऱ्या पायऱ्या त्या तर आहेत ना. तर रोज प्रयत्न करून खूप मेहनत घेऊन आपल्याला ते स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि आपल्याला आपल्या लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर कोणत्याही फील्डमध्ये असू दे, तर त्या फील्डमधले जे सक्सेसफुल लोक आहेत ना त्यांचं अनुसरण करायचं आहे. तर आता मेडिटेशन वगैरे करून मी अभ्यासाला बसलेली आहे. आणि खरोखर सकाळच्या टायमिंगमध्ये जो अभ्यास होतो ना तर तो खूप चांगला होतो. कारण सकाळी आपण नेमके झोपेतून उठलेलो असतो, आपल्या डोक्यामध्ये दुसरे विचार नसतात, बाकीच्या दुनियेचं टेन्शन नसतं काही. पण एकदा का दिवसा कामाला सुरुवात झाली की मग आपल्याला दिवसभर नुसती कामच दिसत राहतात. तर मग अभ्यासाला बसायचं म्हटलं की हे काम राहिले ते राहिले किंवा ते सोडून जर अभ्यास करत बसलो तर मग ते कामच डोळ्यासमोर दिसत राहतं. तसं सकाळी नसतं. सकाळचा जो टाईम असतो तो आपण स्वतः आपल्यासाठी काढलेला वेळ असतो. तर त्या वेळेमध्ये आपण आपलं आवडतीचं काम करतो, जसं की मेडिटेशन, सेल्फ केअर, स्टडी, जे काही असेल ते. आणि सध्या तरी माझ्या मॉर्निंगमध्ये 3 प्रायोरिटीज आहेत: पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मेडिटेशन आणि माझा स्टडी. तर सध्या मशीन लर्निंगमध्ये लॉजिस्टिक रिग्रेशनची कन्सेप्ट माझी सुरू होती. तर त्यासाठी मी गुगलवरती 2-3 वेबसाईट्सवर नोट्स वगैरे सर्च केल्या आणि त्यानंतर मग यूट्यूबवरून त्याचा कोडिंगचा पूर्ण पार्ट कव्हर करून घेतला. तसं तर हा टॉपिक क्लिअर होता, पण बरेच दिवस झाले यावरती रिव्हिजन वगैरे काही केलेली नव्हती. आणि जेव्हापासून NLP आणि जनरेटिव्ह AI सुरुवात केलेली होती तेव्हापासून हे MLचे जे टॉपिक्स आहेत ते थोडेसे विस्मरणात गेल्यासारखे झाले होते. तर आज तेच कव्हर करून घेत आहे. खरोखर सांगते, ज्यावेळेस सकाळी नोट्स काढते ना तर त्या दिवशी खूप छान अभ्यास होतो. पण ज्यावेळेस व्हिडिओ वगैरे बघून स्टडी करायचा असेल ना तर खूप डोळे असे आपोआप झाकतात. मग कोडिंगमध्ये सुद्धा मी मग थोड्याफार नोट्स काढून घेत असते, जसं की एखाद्या प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये कोणत्या लायब्ररीज इन्स्टॉल केलेल्या आहे, त्यांचा यूज काय आहे, त्या कशासाठी यूज करतात ते सर्व लिहून काढते. आणि त्या डेटा सेटवरती आपण कोणती प्री प्रोसेसिंग केलेली आहे हे असं बरंचसं काही लिहून काढते, जेणेकरून माझे रिव्हिजन होते आणि मग झोपसुद्धा येत नाही. आणि एवढं करूनही जर मग झोप आलीच तर त्यावरती आणखी 2 उपाय आहेत. पहिलं म्हणजे चहा करून पिते. चहा पिल्यावर फ्रेश वाटतं आणि कसाही अर्धा-1 तास तर मस्त स्टडी होऊन जातो. आणि एवढं करूनही जर झोप येत असेल ना तर मग आंघोळ करते. आंघोळ केल्याच्या नंतर तर पूर्ण झोप निघून जाते. तर सकाळी झोप येऊ नये म्हणून मी असे काही उपाय करत असते. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतायत ना ते नक्की कमेंट करून सांगत जा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हापर्यंत पोहोचतील. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.